समान महत्व देतो मी तरी. त्यामुळे कुठेतरी त्या आपल्या ज्योतिष आणि भविष्य या सगळ्या ह्याच्याशी आमचा खूप छान कनेक्ट त्यामुळे झाला आणि तशी आमची छान त्या निमित्ताने भेट झाली. खूपच छान. कसं होतं ना, कलाकारांचं आयुष्य आपण जेव्हा पडद्यावर पाहतो, तेव्हा खूप सोनेरी वाटतं. अनेक वेळा पत्त्यांचा बंगला देखील असतो. कठीण असतं. त्याबद्दल बोलू इच्छास? पहिला अनुभव किंवा एखादा भयंकर अनुभव किंवा ज्या दिवशी खूप वाईट वाटलं? अनेक म्हणजे स्ट्रगल कोणाला चुकलेलं नाहीये आणि उलट ते संघर्ष जर नसेल मला मॅडमचंच एक वाक्य आठवतंय, की त्यांनी सुद्धा मला जेव्हा सांगताना गाईड करताना सांगितलं, की तुम्ही संघर्ष खूप केलाय. म्हटलं, "हो, केलाय." आणि मला उलट तो आवडतो संघर्ष. कारण जर म्हणजे आता तुम्ही बघा एखादा सिनेमा, एखादी मालिका बघताना जर त्याच्यात हिरोचा किंवा हिरोईनचा, त्या पात्राचा काही संघर्षच नसेल, तर ते बेचव दिसतं ना आपल्याला पाहताना. त्यामुळे आयुष्य सुद्धा असंच आहे, त्याच्यात काही संघर्षच नसेल, तर मग काही त्याला उपयोग नाही. आ, आपला कार्डिओचा जो हे ग्राफ असतो, ईसीजी काढतो आपण, तेव्हा तो जो ग्राफ आपल्याला दिसतो, तसंच आपल्या आयुष्याचा ग्राफ असतोच. त्यामुळे चढ-उतार हे आयुष्यात नेहमी असतात. अगदी माझी या पुण्यातूनच सुरुवात झाली दूध टाकण्यापासून ते आज तुमच्या समोर मी निखिल राऊत अभिनेता म्हणून एक नावारूपाला आलोय. त्यामुळे तो संघर्ष हा माझ्यासाठी तरी खूप प्रिय आहे. त्याच्यातूनच अ, खूप घडत गेलो, शिकत गेलो. अनुभव गाठीशी वेगवेगळे येत गेले. चांगले, वाईट सगळ्या प्रकारचे अनुभव आले. पण असेच छान ज्योती मॅडम सारखे काही मार्गदर्शक वेळोवेळी लाभत गेले आणि जेव्हा तेही नसतील तेव्हा गुरुस्थानी मी स्वामी समर्थांना मानतो. तर ती एक ताकद आपल्या पाठीशी कायम आहे. हा एक मनात कुठेतरी नेहमी हे असतं की नाही बाबा, आपण तरुण जाऊ या सगळ्या हे सगळं विशाल आहे क्षेत्र. प्रत्येक क्षेत्र हेच क्षेत्र काय, अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला अ, वेगवेगळ्या स्वरूपात काही ना काहीतरी अडी-अडचणी येत असतात. खाचखळगे असतात. जसं माझ्या गालावर खड्डा आहे, तसे अनेक खळगे हे आपल्या आयुष्यात सुद्धा असतात. तर त्याला सामोरं जाणं हे आपलं कामच आहे. पहिली ऑडिशन आठवते? अ, अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय तुमचा स्वतःचा होता, की अजून कोणाचा? माझा निर्णय हा माझा स्वतःचा होता. बालनाट्यांपासूनची माझी सुरुवात होती. अगदी शाळेत असल्यापासून अ, बघित मॉन्टेसरी गटापासून म्हणजे अगदी त्या वयापासून याच कलेकडे कुठे ना कुठेतरी तो कल होता आणि मग बालनाट्यांमधून काम करत, करत, करत या क्षेत्रात मी पूर्णपणे व्यावसायिक म्हणून नट म्हणून काम करायला लागलो आणि अर्थातच प्रत्येक अ, मध्यमवर्गीय कुटुंबात अ, आपला मुलगा छान शिकून इंजिनिअर व्हावा, डॉक्टर व्हावा किंवा आणखीन कुठल्यातरी व्यवसायात त्यांनी काम करावं, बँकेत नोकरी करावी, असं एक प्रत्येक आई-वडिलांचं एक म्हणणं असतं. तसं माझ्याही आई-वडिलांचं म्हणणं होतं. वडिलांचं रादर. आईचा पाठिंबा कायम असतोच. तो लहानपणापासून होता. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं, की "तू जॉब कर, नोकरी कर." आणि मग त्या विरोधाला थोडासा
न त्यांच्या त्या विरोधाला न जुमानता पूर्णपणे या क्षेत्रामध्ये अक्षरशः घरी कळू न देता या क्षेत्रात थोडी स्ट्रगल करायला सुरुवात केली. मुंबईत जेव्हा मी राहायला जायचो तेव्हा दादर टीटीवर झोपायचो. सुलभमध्ये अंघोळ करायचो आणि शूटिंगला किंवा ऑडिशनला जायचो. ऑडिशन्सच्या संख्या तर जवळपास 500 ते 800च्या वर गेले असेल आणि त्याच्यानंतर कुठेतरी एखादं काम आपल्याला हाताशी मिळतं. तर अशी ती सुरुवात होती आणि आज मुंबईत स्वतःची 2 घरं. सेशन आपण पुढे घेऊया. कोमलताईंना मी प्रश्न विचारेल, की पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभं राहिलात, तेव्हा नेमक्या काय भावना होत्या? म्हणजे कॅमेरासमोर पहिल्यांदा उभी राहिले ते म्हणजे शॉर्ट फिल्ममध्ये. तेव्हा म्हणजे काही गंधच नव्हता कॅमेऱ्याचा काही. कारण एकांकिका वगैरे केल्या होत्या आणि याचीच शॉर्ट फिल्म होती जी आम्ही दोघांनी मिळून केली पहिल्यांदा. ॲक्टर आणि डिरेक्टर म्हणून आणि रायटर म्हणून यांनी लिहिली होती. त्यावेळेला एक ती भूक असते ना काम करण्याची, की हे काहीतरी भारी आहे. माझं पहिल्यापासून हेच वाक्य आहे, की हे काहीतरी भारी आहे आणि हे करायचंय. तर आनंद वाटला म्हणजे छान वाटलं. तेव्हा ठरवलं की नाही आता नाही मागे वळायचं. आता सतत उभं राहायचं कॅमेरासमोर आणि छान वाटलं. त्यामुळेच तर आज मी इथे. आज तुम्ही इथे आहात ही विशेष गोष्ट आहे. कसं होतं ना, की एक सामान्य माणसांच्या मनात काहीतरी असतं, की कलाकार आहे, त्यांची आश्वासनं फार मनावर घेऊ नये. राजकारणाच्या कालोखात कलाकार ते या प्लॅटफॉर्मवर जेवढे कोणी आहेत ना, कोमल असो, दशरथ असो आणि मी स्वतः. सिरियसली आम्ही कुठली आश्वासनं देत नाही. हां, आम्ही हवं तर स्क्रिप्टमध्ये जे काही असतं, लिहून येतं, ते आम्ही बोलतो पाठ करून. अ, त्याच्याशी साधर्म्य असेलच असं नाही किंवा जसं मी खलनायकी काही भूमिका केल्यात. तर मी तसा ओरिजिनल आहेच असं नसतं हां. त्यामुळे मला म्हणजे मला लाखो शिव्या पडत असतील त्या कामासाठी, त्या भूमिकेसाठी. पण खऱ्या आयुष्यात तसा तो नसतो. तसंच भूमिकांचा आहे. त्यामुळे तुम्ही असं नेते आणि अभिनेते यांच्यात अशी एवढी मोठी तफावत आहे. आणि आता त्यांना खरं तर ऑस्कर मिळायला हवा. सिरियसली त्यांना खरं तर आता ऑस्कर द्यायला हवा. आणि आम्हाला आता तिथे दिल्लीत जाऊन बसावं लागेल. पण जोक्स अपार्ट. पण अशी आहे. त्याच्यामुळे ह्या प्रश्नामध्ये तुम्ही उलट 100% अभिनेता-अभिनेत्रींवरती विश्वास टाकू शकता. नक्की. त्यानंतर नक्काच. अ, गोकुळ बसवंत यांना विचारेल, अ, आयुष्यात कलाकार म्हणून सगळ्यात मजेदार अनुभव कोणता राहिला? हो. किंवा कधी असं झालं का, की स्टेजवर कॅमेरासमोर तुम्ही घाबरलात? तुम्ही दिग्दर्शक आहात, सगळ्यांना मार्गदर्शन करता. पण कधी तुम्ही घाबरलात असं झालं का? घाबरलो असं नाही. पण एक किस्सा सांगतो, जे तुम्ही म्हणालात, की आम्ही नांदोलीमध्ये एक नवी मुंबईमध्ये एक स्पर्धा होती, एकांकिका स्पर्धा. नवी मुंबईत बी.वाय. पाटील करंडक म्हणून एकांकिका स्पर्धा असते दरवर्षी. तर साधारण किस्सा आहे 2015चा. तर माझी टीम पंचनाद रंगमंच प्रेरणाने गेली 15 वर्ष प्रायोगिक आणि एकांकिका स्पर्धा महाराष्ट्रभर ठरलं सवाईपर्यंत. किस्सा असा झाला, की एक एकांकिका होते डंख नावाची आणि मी त्यात डिरेक्शन केलं होतं आणि लीड कॅरेक्टर केलं होतं आणि माझ्या हातात एक माझीच मैत्रीण ॲक्टर होती. तिला होता चष्मा. चष्मामध्ये काय होतं, ज्यांना चष्मा आहे काही लोकांना लांबचा असतो, काही जवळचा असतो आणि एकांकिका करताना ब्लॅकआउट होतो. ब्लॅकआउट म्हणजे काही 10 सेकंदसाठी लाईट जाते, मग सीनची तयारी करण्यासाठी. तर तिला चष्मा असल्यामुळं आमचा लव्ह सीन होता. तर राजू खळकर म्हणून गाढवाचे लग्नाचे लेखक दिग्दर्शक जे आता नाही आहेत, त्यांची एकांकिका होतं डंक नावाची आणि माझं कॅरेक्टर होतं भिकारा प्लस ती भिकारीण होती आणि आमचा लव्ह सॉन्ग असं सुरू होतं. तर तो ब्लॅकआउट करण्या अगोदर एक थोडं असं इमेजिन करायचं एका साईडला मी बाकडा टाकला आणि तिथे बसून मस्त एक गप्पा असं सीन होता. त्याच्या आदल्या दिवशी काय झालं, ब्लॅकआउटच्या आधी मी माझं केलं आणि ब्लॅकआउटमधून ह्या विंगेतून त्या विंगेत पटकन जाण्यासाठी पण काही तयारी सुरू होती.
आणि मी गेलो ब्लॅकआउट झाला आणि ती जोरात येऊन माझ्या डोक्यावरती जोरात येऊन धडकली असते जोरात डोक्याने. आणि माझी पूर्ण तो म्हणतो ना आपण दादाला माहीत असेल ती परिस्थिती काय होते. आणि लगेच 10 सेकंदात आपल्याला ते कॅरेक्टर जे आहे ते कॅरेक्टरवरून पुढे व्हायचंय. ते पोटामध्ये जे हुक धरल्यानंतर जे तो हे काय म्हणतात ते प्रेमाचा सीन करायचा आणि पोटात गोळा आला त्याच्या टक्करनी. आणि ती तसंच ठेवून मला एकदम मग बोलायचं आणि तो सगळं करत ती पूर्ण सीन झाला आणि मग मी बॅक स्टेजला जाऊन जरा थोडंसं कळ काढली नारायण झालं. तो सीन मला जास्त लक्षात राहिला आणि हेच गंमत तो कलाकार म्हणून जगण्याची आणि हे करत असताना काही किस्से घडत राहतात. मग त्याला एकांकिकेचा किस्सा तो माझ्या लक्षात आहे. शो मस्ट गो ऑन. परफेक्ट आहे. असा एखादा काळ होता का, की जेव्हा असं वाटलं हे क्षेत्र सोडून द्यावं? मी खरं सांगू, प्रत्येकाला ऍक्टर व्हायचं असतं. जो जन्म घेतला त्याला प्रत्येकाला वाटतं, की मला टीव्हीवर बघायचंय की ऍक्टर व्हायचंय. तर ज्यावेळेस माणूस ऍक्टर होतोय किंवा त्या मार्गाने प्रवास करायला लागतो, आपल्या मराठी इंडस्ट्रीत तरी तर मला असं वाटत नाही, की असा एकही अभिनेता नसेल, की त्याच्यावरती एक वेळ आलं नसेल, की त्याला स्वतःला वाटलं नसेल, की अरे, उगाच मी इकडे आलो. असं होतं प्रत्येकाच्या बाबतीत. कारण त्याचं असं आहे, बऱ्याचदा कलाकाराचं जे काही आलोक असतो तो अप अँड डाऊन्स असतो, पीकला असतो, परत तो खाली येतो, परत स्टेज येतो, परत वरती जातो, परत खाली येतो. पण आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना ज्या गोष्टी लागतात ते लागतातच. त्याचं सण नाही घेता येत. त्यामुळं मला वाटलं, की अरे ह्या क्षेत्रापेक्षा आपण अजून वेगळीकडे गेलो असतो तर कदाचित आता जिथे किंवा अजून वेगळं काहीतरी करता आलं असं असं उभारून जातं आणि मोठा मला असं वाटतं, की अभिनेत्याला हे वाटत असं. मग तो डिरेक्टर असो, ॲक्टर असो, रायटर असो. आणि दादा तर आमच्यापेक्षा मोठा आहे. त्यालाही माहिती आहे ही फेज कशी असते, तर डिटेलमध्ये सांगू शकेल. तुमचा अनुभव काय आहे या बाबतीत? तुम्हाला केव्हा वाटतं? या याच्यात परत सेम गोष्ट आहे, की कितीही वाटलं तरी सुद्धा तुमच्यासारखे मार्गदर्शक असतात. तर ते जास्त चांगले सांगू शकतात, की नटाला किंवा अभिनेत्रीला एकदा का ती आवड निर्माण झाली, का तो त्याचा श्वास होतो आणि त्याच्यासाठी तो अभिनय, त्याचं काम, लिखाण, दिग्दर्शन हा त्याच्यासाठी ऑक्सिजन असतो आणि कदाचित त्याच्या पत्रिकेतच तो लिहिलं असेल, की तू याच मार्गाला जाणार आहेस बाबा. आणि जर नसेल लिहिलं, तर त्याने आरशात स्वतःला सांगावं, की तुझ्याच्याने झेपणार नाहीये, तुला जमणार नाहीये आणि तुझ्या पत्रिकेतही नाहीये. तर असे अनेक नट आज खासदार म्हणून आपल्याला दिसतात आणि असे अनेक खासदार आपल्याला नट म्हणून सुद्धा दिसतात. त्यामुळे जे लिहिलंय इथे कोणी बदलू शकत नाही. खूपच छान. लोक तुम्हाला एक कलाकार म्हणून ओळखतात. ते आयुष्य तुम्ही जगत सुद्धा असता कारण की तुम्हाला खरी ऍक्टिंग करायची असते. लोकांना अननॅचरल वाटू नये. पण तो कलाकार आणि रिअल लाईफ याच्यात फरक काय? आणि प्रसिद्धी मिळाल्यावर तुम्ही जमिनीवर स्वतःला कसं ठेवता? खरं तर ना मला 5च वर्ष झालेत. खूप अनुभव असा नाहीये, की मी खूप काम केलंय. 5च वर्ष झालेत. पडते, उठते, चालते हे सुरूच आहे. म्हणजे कामं मिळणं आणि या सगळ्या गोष्टी आणि बरंच रोज एक दिवस स्वतःला, की होईल काहीतरी छान, होईल हे सतत असतंच आमचं सुरू. पण कलाकार म्हणून जगताना ना खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि तुमचा प्रश्न काय होता मी दुसरीकडेच भरकटले. हां. तर माझी जी पहिली सीरियल होती सहकुटुंब सहपरिवार, मला वाटलंच नव्हतं, की मला इतक्या लेव्हलला घेऊन जाईल ते कॅरेक्टर, की म्हणजे इतकी प्रसिद्धी म्हणजे मला कधी-कधी भीती वाटायची त्या गोष्टीची, की बापरे! हे सगळं काय घडतंय? लोकं किती प्रेम करतायत आपल्यावर. म्हणजे मी घरी येऊन गोकुळला म्हणायचे, की "गोकुळ अरे ह्याची मला भीती पण वाटते रे सगळ्या गोष्टीची." की सगळी लोकं नुसती आपल्याकडे अशी एकदम डोळ्यात तेल घालून नुसती, की "अरे ही काय करते? ही कशी?" म्हणजे इतकं ना माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. जेव्हा पहिली सीरियल मिळाली ना आणि ते फेम बघूनच मला असं की हे काय नको बाबा हे सगळं नको असं व्हायचं म्हणजे मध्ये-मध्ये असं व्हायचं. आता फेज परत वेगळी आहे. जी त्यावेळेसची होती आता वेगळी आहे. पण ती म्हणजे मी याच्याबद्दल काय सांगू ती फेजच वेगळी असते. ती मज्जा आहे आणि जमिनीवर म्हणाल तर
मी जेव्हा घरी येते ना, तेव्हा असं कधी-कधी वाटतं, की काय भारी लोकं आपल्याला असं करतायत वगैरे हे असं कुठेतरी होतं. पण हा जो माणूस आहे ना, खरं सांगू लिटरली जमिनीवर बोलला ना, त्या बाबतीत हा माणूस मला खूप म्हणजे त्या बाबतीत होतं, की नाही किती काय होऊ दे म्हणजे असं खूप समजून सांगतो. खूप मार्गदर्शन करतो, की मी बरोबर आपल्याला नाही हे बरोबर आहे. असं खरं सांगते. ऍक्च्युअली ते तर असतंच आणि कलाकार म्हणतो का फक्त आम्ही वेगळं काहीतरी करतो. पण तुम्ही सामान्य माणूस, आम्ही सामान्य माणूसच असतो. फक्त आम्ही काहीतरी वेगळं करतो आणि त्यालाच तुम्ही प्रेम देता आणि तुमच्या प्रेमामुळेच आम्हाला जगण्याची ताकद मिळतो, काम करण्यासाठी हुरूप येतो आणि वर्दीत असंच आम्ही कधी-कधी बसल्यानंतर मग परत जेव्हा आम्ही रस्त्याने जातो किंवा काही खायला-प्यायला सार्वजनिक जिथं जातो, त्यावेळेस एखादा माणूस येतो, प्रेमाने बोलतो, फोटो काढतो, तर हे बरं वाटतं आणि कोणाला बरं नाही वाटत. सगळ्याला बरं वाटतं ते. आणि मॅडम तुमचा प्रश्न जो होता ना, की कलाकार म्हणून आणि सामान्य माणूस म्हणून. मला असं वाटतं, की सामान्य माणूस म्हणून जगत असताना आपण आपलं जे आयुष्य आहे तेवढंच जगतो आपण. म्हणजे देवाने जे काही दिलंय आपल्या आयुष्यात मी गोकुळ आहे, तो गोकुळचं आयुष्य जे आहे, मग ते चढ-उतार किंवा काय ते जगतोच आहे. पण आम्ही कलाकार असल्यामुळे ॲज अन ॲक्टर आम्हाला काय करता होतं, तर आम्ही जी नाही होत, अशा अनेक लोकांची जीवन आम्हाला जगायला मिळतं. जसं की आम्ही प्रत्यक्षात वकील नाही आहोत, पण वकिलाची भूमिका केली तरी तेवढ्या काळापुरता तो प्रोजेक्ट संपेपर्यंत तेवढ्या काळापुरता आम्ही तो जगतो. आणि की कॅरेक्टर्स आहेत तेवढं सगळं जगून जातो. म्हणजे एकाच आयुष्यामध्ये आम्ही अनेक आयुष्य जगतो आणि हे जगायला मिळतं आणि त्याचा आनंद होतो. एवढा फरक मला स्वतःला वाटतो, की हा खूप वाव मोमेंट आहे, की एकाच आयुष्यामध्ये अनेक आयुष्य तुम्ही जगून घेता. खरं आहे. सोशल मीडियामुळे आयुष्य सोपं झालं की कठीण कलाकाराचं? मग तो आलाच कशाला इथपासून मला बोलायचं. हा कशाला आला सोशल मीडिया आपल्या आयुष्यात? माणसं दिराली 15 सेकंदाच्या वर पेशन्स शिल्लक नाहीये लोकांमध्ये. माणसाशी स्क्रॉल करतात लोक आणि त्यामुळे जो स्वतःच्या आयुष्यात मी रोखोक बोलणार आहे, माझी रासच येताना माहित नाही. ते धडक बळ धडक कोणती रास ओळखा पाहू आता शिकलात ना तुम्ही. बेश क्या बात है. त्यामुळे होतं काय ना की ज्यांनी आयुष्यात कधी स्वतः काही केलेलं नसतं किंवा जमलेलं नसतं असे अत्यंत रिकामे आणि निर्बुद्ध माणसं अशा पद्धतीने एकमेकांवरती ताशेरे ओढतात आणि अत्यंत घाणेरडी खालच्या थराला जाऊन कुठल्याही चांगल्या गोष्टीवरती सुद्धा अ, अत्यंत घाणेरड्या शब्दांमध्ये ट्रोल कर. तर तो ट्रोल सांभाळला ना, ह्या ट्रोलर्सनी तर जास्त महत्वाचं आहे ते. आणि सोशल मीडिया ठीक आहे आला चांगल्या पद्धतीने आज त्या त्या माध्यमातून आज ज्योती मॅडम आज घराघरात पोहोचल्यात खरं तर. YouTube सारख्या माध्यमातून मी फॅन आहे त्यांचा. माझ्यापेक्षा 10 पट जास्त फॉलोअर्स आहेत त्यांचे. आमच्या क्षेत्रात हल्ली फॉलोअर्स बघून कास्टिंग करतात. आमची एबिलिटी आम्ही आमची कुवत, आम्ही किती छान अभिनय करतो, लिखाण करतो, जे काय. हे न पाहता फॉलोअर्स बघून कास्टिंग करतात. तर हा किती घातक आहे सोशल मीडिया. बरोबर की नाही? त्यामुळे त्या सोशल मीडियाला मी खरं तर फक्त एक माध्यम म्हणून बघतो, की माझं काहीतरी एखादं प्रोजेक्ट येतंय किंवा माझ्या आयुष्यात मी काहीतरी एक छान प्रगती केली आहे आणि ती मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण तुम्ही सगळे माझं कुटुंब आहात. कारण मला फॉलो करणारे, माझ्यावर प्रेम करणारे, माझे चाहते हे माझं कुटुंब मानतो. तर मी माझ्या कुटुंबाला फोन करून मेसेज करून WhatsAppवरती मी सांगू शकतो. तुम्हा सगळ्यांना मी नाही सांगू शकत. तर ते मी एक समाज माध्यमात या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माझं नवीन काम माझं काही एखादी अचीव्हमेंट तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मी एवढ्याच कारणाकरता हे माध्यम वापरतो मी स्वतः तरी. कारण तेही काही लोकांना बघवत नाही. म्हणजे मी कुठेतरी ट्रिपला गेलोय आणि मी कुठेतरी माझ्या फॅमिली बरोबर काहीतरी एन्जॉय करतोय, तेही लोकांना पाहवत नाही. त्याच्यावरही काही ना काहीतरी घाणेरडे आणि अभिनेता, अभिनेत्री हे तर टार्गेटच आहे.
पहिले टार्गेट, कारण आम्ही दिसतो, आम्ही पोहोचतो. मी आता खलनायकी भूमिका समजा केल्यात, तर मी तसाच असेल अशी एक कुठेतरी मानसिकता असते त्यांची आणि त्याच पद्धतीने ट्रोल करत राहायचं. बरं आता त्यात राजकारणाचा सुद्धा इतका अ, सहभाग आहे, की अमुक एक अभिनेता, अमुक एक अभिनेत्री या अमुक एका विचारधारेची किंवा या पक्षाची किंवा तर मग त्यांच्या विरोधातले जे कोणी असतील त्यांना ट्रोल करतील. त्यामुळे तो ट्रोल आपण किमान आपण आता इथे उपस्थित आहोत आणि या माध्यमातून जर कोणी पाहत असतील, तर त्यांनी तो ट्रोल सांभाळला पाहिजे. अ, आम्ही जरी पब्लिक फिगर आहोत, तरी पब्लिक प्रॉपर्टी नाही आहोत. खूप मनातून बोलत आहेत निखिल राऊत आणि काही काही अनुभव असे असतात, की ज्याच्यामुळे माणूस अशा पद्धतीने मांडणी करायला लागतो. अ, नुकताच एक आत्ता लेटेस्ट अनुभव असा आहे, की आपण एकत्र एक पॉडकास्ट केला आणि माझ्या बायको बरोबर आपण जो संवाद साधला, त्याच्यात सुद्धा आता तुम्ही पत्रिका न बघता लग्न केलं, आता पत्रिका न बघता तुमचा डिव्होर्स सुद्धा होणार लवकर. का बाबा मी काय आता काय आता म्हणजे कशी विकृती बघा ही कशी असते आणि ती विकृती आम्ही आमच्या अभिनयातनं कुठे ना कुठेतरी खलनायकी भूमिका करताना दाखवतो. अशी विकृत माणसं आहेत आपल्या जगातल्या अवतीभोवती. तेच ह्याच्यासारखे लेखक लिहितात, आम्ही ते प्रेझेंट करतो फक्त. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि या निमित्ताने तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मला ते सांगावसं वाटतं. गोकुळ सर आता विषय निघाला. तुम्ही लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार आहात. या 3 भूमिकातील कोणती भूमिका तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते? खरं सांगू का मी? हा प्रश्न मला इंडस्ट्रीत पण खूप लोकं म्हणजे जे माझे सीनियर, ज्युनियर किंवा ओळखतात असे गुरुस्थानी असणारे लोकं पण खूप बोलतात, की काय झालं माझा मुद्दा किंवा माझ्यासारखे अनेकांना तसा आहे किंवा आता तुम्ही बघाल तर कुठल्याही इंडस्ट्रीत घ्याल तर अभिनय पण करतात, डिरेक्ट पण करतात, रायटिंग पण करतात. माझं म्हणणं असं नाही करावं किंवा करू नये. पण हे करत असताना आता समजा मी काही लिहिलं आणि ते लोकांना आवडतच नाही, उगाच मी थोपतोय तर हे चुकतंय. पण मला माहिती आहे की मी लिहिल्यानंतर बाबा लोकं पसंत करतात. अभिनय केल्यानंतर पसंत करतात. डिरेक्ट केल्यानंतर पसंत करतात. तर असे बरेच लोकांना करतात आणि आपली मराठी माणसं खूप दिलखुलास असतात, की भरभरून प्रेम पण देतात आणि सासर पण ओढतात तेवढेच. पण माझं वैयक्तिक म्हणाल तर मला ना प्रॉब्लेम माझा असा झाला, की मी ज्यावेळेस पुरुषोत्तम करंडक, फिरोदा करंडक, एकांकिका स्पर्धा करत राहिलो ना कॉलेजमध्ये, नंतर कॉलेजपर्यंत ठीक होतं. ते हौशी असतं सगळं. कॉलेजपर्यंत अवॉर्ड मिळाला, काहीतरी मग मुली वगैरे असतात. मग काहीतरी एक वेगळा जुनून असतो कॉलेजचा आणि त्या कॉलेजमध्ये करत राहायचं. पण खरी परीक्षा होते सर्व कलाकारांची आफ्टर कॉलेज, की त्या माहोलमधून आल्यानंतर मग स्वतःला वाटायला लागतं, की "अरे आता मला चैनच नाही पडत आहे." मी थोडंसं स्पष्टीकरण देऊन देतो. कारण कदाचित ह्याच्यातलं पण उद्या कोणाला त्यात करायचं वाटलं तर करू शकतात. जरी हे तुम्ही ज्योतिषाचं शिकत असला, तरी असं कुठे लिहिलेलं नाही, की त्यांनी अभिनय करू नये किंवा कलाक्षेत्रात देऊ नये. करू शकतात. तर बाहेर पडल्यानंतर मला असं झालं, की अरे मला आता जो खेळाचा होतो ना नाटकाचा, तर ते शांत बसवत नाही. काय करूया? मग ना प्रायोगिक संस्था सुरू केली. आणि ते करत असताना 4 लोकांच्या हातापाया पडा. ब्रेक होत नाही तोपर्यंत डिरेक्टर राहतो. आतमध्ये धड-धड असं असतं कारण जोपर्यंत ब्रेक होत नाही, जेव्हा प्रायोगिक नाटक ठेवतो आम्ही एखाद्या वेळेस गाजल्यानंतर, त्यावेळेस काय होतं की ना थिएटर तिकीट ठेवून प्रयोग केलेला असतो. मग आयुष्य ते जे कोणी कलाकार असतात सगळ्यांचं खूप काही गोष्टी सांभाळणं असतं. मला एक किस्सा होतो सांगावा की न सांगावा, पण एक कलाकार असा होता, तो आता कुठेच नाही. मला भरतनाट्य मंदिरच्या प्रयोगाला आमचा बेन एकांकिक होता, खूप फेमस झाल्या होत्या. तर मी असंच ठरवलं की चला आपण एक प्रायव्हेट प्रयोग ठेवूया एकांकिकेचा तिकीट ठेवून ठेवलं आणि तो आमचा कसं असतं प्रयोग करताना पावसा नसतो. कॉन्ट्री करतात आणि सगळे कॉन्ट्री करून आम्ही प्रयोग करतो. तर त्यावेळेस एक ॲक्टर होता चांगला त्याला अभिकावित मिळतो, आला, शिकला, चांगला रोल दिला आणि ते मध्ये मेकअप करतो, तिसरी घंटा असतोय. त्याचीच पहिली एंट्री आहे, प्रयोग करायचा आहे. तर तो असा वाला निवडून बसला, की म्हणे माझे
म्हणाला की मावशी म्हणाल त्यांना तिकीट फुकटमध्ये आतमध्ये सोडलं तर एंट्री घेणार. आणि मग म्हणालो की नियमाप्रमाणे आमचं कसं होतं की बाबा प्रत्येकाला 2 तिकीट ते फक्त आईला आणि वडिलांना बाकीच्यांनी तिकीट काढायचं आणि यायचं. मग त्याला मी एका ट्रेनमध्ये अक्षरशः हात जोडले आणि त्यांना फुकट सोडलं आणि मग आणलं. अशा खूप गोष्टी सहन करायला लागतात जेव्हा तुम्ही प्रायोगिक नाटक करता पुणे नसताना. हा एक पार्ट वेगळा राहिला. तर माझं लेखक दिग्दर्शन आणि रायटिंगवरचं प्रेम जास्त ह्यासाठी आहे की मी ग्रुप खूप करत, एकांकिका नाटकं करत, मग त्याला स्पर्धा लिहायचं पण आपणच. मग तो त्याला सीन बसवायचे 45 मिनिटाची एकांकिका, मग डिरेक्ट पण करायचं आपणच. मग कॅरेक्टर्स नसतात, होतं त्याचा अनुभव हातापाया पडण्यापेक्षा चला आपणच उभं राहूया. आणि मग रायटिंग, डिरेक्शन आणि ऍक्टिंग ह्याच्यावरचं प्रेम वाढत गेलो. आणि मी शाळेपासून मी आश्रमशाळेवर वाढलो. वैराग तालुका, बार्शी जिल्हा सोलापूर. आणि तिथं सगळं स्वतःचं वैयक्तिकरण आणि एक स्वावलंबी पूर्ण तो जो काही ज्ञान आहे ते पूर्ण एक कच्चून भरलेला असतो. कारण सकाळी 5 वाजल्यापासून झोपेपर्यंतचं नियोजन असतं. ताक धुण्यापासून, कपडे धुण्यापासून सगळं स्वतःचं एकटं करायचं. ह्या गोष्टी मला ना मला एक सवय लागली की अरे आपणच आपलं करत राहायचं. आणि जे तसेच ते पुण्यातली मोठी-मोठी मंडळी होती त्यावेळेला गाजलेली तर काही ना घ्यायचंच नाही. मग बॅक स्टेज केलं, सगळं केलं आणि अरे असं वाटायचं की रोल पाहिजे कोणच नाही. मग चला आपणच करूया. मग ते लिखाण वाढलं, रायटिंग वाढलं, डिरेक्शन वाढलं, खूप स्पर्धा करत गेलो. मग मास कम्युनिकेशन केलं, रायटिंग, स्क्रीन डिरेक्शनमध्ये कमी विभागातून आणि मला तिन्हीमध्ये खूप एन्जॉयमेंट करायला आवडतं आणि करत राहीन असं मला वाटतं. लेखक हा त्या कलाकृतीचा आई आणि बाप असतो. जसं त्या विधात्याने आपल्याला इथे अभिनय करायला पाठवलंय, तो लेखक आहे. तसा तो त्या कलाकृतीचा आई आणि बाप असतो. सगळं काही त्या लेखकाच्या हातात असतं. आम्ही ती वाक्य पाठ करून बोलत असतो आणि दिग्दर्शक हा त्यापर्यंत शीप असतो. त्यामुळे लेखन, दिग्दर्शन हे अजिबात सोडू नको. ते आहेत, लेखक आहेत म्हणून आम्ही आहोत. लेखक हा खरा हिरो आहे. लेखक हा खरा हिरो आहे. त्यामुळे हो आहे. येस, येस. गोष्ट सांगावीशी वाटते इथे. गोकुळनी पहिल्यांदा ॲज अ रायटर म्हणून एक वाली नावाची एकांकिका लिहिली. त्याला 3rd प्राइज मिळालं ज्ञानक्रांती करंडक एकांकिका स्पर्धेत. रायटिंगमध्ये आणि डिरेक्शन म्हणून त्यांनी केलं होतं. खूप छान. एकांकिका मला का सुचली वाली नावाची एकांकिका शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती आधारित होती. आपलं आता ते नीती राहिले नाही खरं तर पॉलिटिकल बोलणं म्हणजे चुकीचं आहे. पण एक सहजड व्यक्ती बोलला होता, "आता काय मी जाऊन हे करू काय?" मग त्या एवढ्या वाक्यावर मला ती एकांकिका सुचली आणि खूप छान वाहिल्यानेच प्राइज मिळालं. खूपच छान. असं म्हणतात दिसतं तसं नसतं. आपल्याला या सगळ्यांचं आयुष्य खूप हिरवंगार दिसत असतं. डोंगर दुरूनच साजरे असतात. त्यांचं आयुष्य डोंगराएवढं उंच झालेलं आहे. त्यांनी संघर्ष केलेला आहे, परंतु तो सोपा नाही. आपण आता थोडं फक्त रॅपिड फायर प्रश्न घेऊया 2-3 आणि मग अवॉर्ड्स. कारण की आमचे विद्यार्थी अवॉर्ड्स घेण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांनी खूप वर्ष मेहनत केलेली आहे, जवळपास 6 वर्ष, 7 वर्ष आणि त्यातून ज्यांनी उत्तम कार्य केलं, त्यांना आज तुमच्या सगळ्यांच्या हस्ते अवॉर्ड आहेत. हा रॅपिड फायर प्रश्नात रॅपिड फायर प्रश्न घेऊया. पहिली कमाई. ₹150. सातारा 8 वेळा तुमची मिळालं. हां. इंडस्ट्रीतला गाण्याचे ना? 5,000. खरं तर बिनाबिंब हजारो लाखो काम केलंय आणि केलेल्या कामाचे पैसे सुद्धा बुडवलेत. तो सोडा, पण लक्षात राहील अशी ₹150 किंवा ₹5,000. पहिली फन मोमेंट. पहिली फन मोमेंट. विनोदी घटना पहिली. अच्छा, तशी बालनाट्यांपासून सुरुवात होऊ शकते. पण एक मी फॅमिली ड्रामा नावाचं नाटक करत होतो. मी, शकंद्या कुलकर्णी, शकंद्या मोरे, अजित भुरे, अद्वैत दादरकर आणि भक्ती. आणि त्याच्यात मी आणि सुकन्याताई मध्यवर्ती भूमिकेत होतो आणि एका बोरिवली प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातला एक प्रयोग सुरू होता. त्या प्रयोगाला अ, काय झालं की एक सीन करून या विंगेतून आमची एक्झिट होऊन
ड्रेस चेंज करून परत या विंगेतून पुढच्या सीनची आमची एंट्री असायची. हे करताना साधारण 15 ते 20 सेकंदाची गॅप असायची आणि ते करताना नेमकं माझी जी सहकलाकार होती तिच्या पायात खिळा घुसला आणि तिला लागलं. रक्त येत होतं. तिचा ड्रेस चेंज करून ती एंट्रीसाठी तयार होती विंगेत आणि ती रडतच होती. मी माझा ड्रेस चेंज करून हॅपीनच मी पण क्रॉस झालो आणि माझ्याही पायात खिळा घुसला आणि आमच्या दोघांच्याही पायातून रक्त यायला लागलं आणि सुरुवातीला मला थोडंसं असं आलं, की हां, ठीक आहे. कारण स्लिपर्स घालायचो आम्ही त्या सीनमध्ये आणि तिच्या पायात काहीच नसायचं. तर मला असं, अरे काय? असं मी आपलं चालू होतं आणि पुढचा सीन सुरू झाला. सुकन्या कुलकर्णी, अजित पुरे आणि क्लायमॅक्सचा सीन, इमोशनल सीन, रडतायत सगळे आणि त्या सीनमध्ये आमच्या दोघांच्या पायातून रक्त येताना आणि मेजर म्हणजे ती सहकलाकार माझी जी होती, माझ्या बायकोचा रोल करणारी, त्याच्या पायातनं रक्तीच्या पायातनं खूप रक्त वाहत होतं आणि ते पाहून सुकन्या कुलकर्णी लिटरली त्यांचं असं सुरू झालं आणि रडतायत एकीकडे त्यांचाही डायलॉग बोलतायत असं करून आणि आम्ही सीन कंटिन्यू करतोय कारण नाटकामध्ये थांबून चालत नाही ना तो सीन ते इमोशन्स आणि अक्षरशः एका 15 ते 20 सेकंदाकरता ती बाहेर गेली, परत ती आत आली, मग मी बाहेर गेलो, मग मी परत आत आलो, असं काहीतरी मॅनेज करून आम्ही थोडंफार तिथे पटपट ते पुसून घेत होतो आत विंगेत जाऊन. पण हे सगळं चालू असताना ती मात्र याच्यात जा अरे नागुले तुला मी भक्त राहतोय असं वगैरे तिचं ते सगळं चालू होतं. तर त्यात आम्ही आमचं हसू कंट्रोल करत होतो. आम्हाला लागलेलं असून सुद्धा. असे अनेक प्रसंग येत असतात. मी गाढवाच्या लग्नात काम करायचो आणि माझं पहिलं व्यावसायिक नाटक इव्हन कलासंगमचा मी मॅनेजर म्हणून पण काम करायचो. प्रकाशातून सरांचा उल्लेख केला होता. तर त्या नाटकाच्या वेळेस आमचा प्रयोग होता कोकणात आणि जो प्रयोग सुरूच झाला रात्री 11 वाजता आणि पोट सगळ्यांचं गडबड. रात्री 11 नंतर प्रयोग सुरू झाल्यानंतर जेवणाची, भुकेची वेळ सगळी निघून गेलेली असते. आणि तो प्रयोग ओपनला होता आणि सगळीकडे माईक असे लटकवलेले माईक असायचे, करणे असायचे कधी-कधी आणि मागच्या बाजूला सगळ्यांचा आवाज पोहोचावा म्हणून कुंडीत वगैरे माईक लावून ठेवलेले असायचे आणि आमच्यातले सिनियर नट आहेत, मी आता नाव नाही घेत. पण ते तो त्यांचा प्रवेश सुरू होता आणि त्यांचं वाक्य बोलत-बोलत त्यांचं वाक्य संपलं आणि त्यांचं वाक्य नसताना तो मागे येऊन उभे राहिले आणि जोरदार त्यांनी एक आवाज सोडला. ट्रर्र. त्यांना असं वाटलं, की आपण मागे गेलो, की काय लोकांना आवाज जाणार आहे. पण कुंडीत माईक लावला होता. हां. प्रकाशजींनाच हा किस्सा अनेक ठिकाणी सांगितला. इव्हन अशाच पद्धतीचा वसंत अण्णा शिंदेचा पण असाच एक प्रसंग घडला होता. तर अशा गलती-जमती होत राहतात. त्यामुळे त्यानंतर प्रयोग संपल्यानंतर 4-5 जण गावातले येतात. "काय कुठं?" तर आम्ही जेवायला चाललेलो असतो ना पहाटे, प्रयोग संपवून. त्याला विचारलं, "तू?" "अहो परसाकडे चाललो असा." तर अशा पण गमती-जमती असतात आणि अशा वेळा आमच्या असतात. कठीण. आवडती भूमिका ज्या ज्या भूमिका छान वाटतात, कराव्याशा वाटतात त्या सगळ्या कारण आम्ही कलाकार आहोत. त्यामुळे असं नाही सांगू शकत की ही भूमिका आवडती. सगळ्या. माझी आवडती भूमिका मी शॉर्ट फिल्मचंच सांगेल कारण मी त्याच्यातच जास्ती केलंय. तर अड्ड्यामधली बरड्या. पुन्हा जगायला मिळाल्यास कोणता दिवस जगाल? पुन्हा जगायला मिळालं तर कोणता दिवस जगाल यापूर्वीचा? माझ्या मुलाचा जन्म झाला तो दिवस. मी आयुष्यात कधी तो क्षण, तो दिवस त्याला हातात घेतलं हॉस्पिटलमध्ये, तर तो मी कधीच विसरणार नाही. त्यामुळे तो पुन्हा जगायला मला नक्की आवडेल.
माझा आम्ही दोघं एकत्र आल्याचं. मला जेव्हा मला सिरियल पहिली मिळाली ना, तसा तो आनंद जो आहे ना पहिल्या सिरियलचा आणि ते ती गंमत आहे ना की रॉ होते मी आणि बापरे! काहीतरी करतोय आपण नवीन मस्त. ते परत एकदा खूपच छान. स्वतःबद्दल एक गैरसमज हां, मला नेहमी वाटतं म्हणजे मी मी बऱ्याचदा निगेटिव्ह होत असते आणि पण माझ्यात आहे पॉझिटिव्हिटी पण मी उगाच आपली हे असंच होईल का? ते तसं हे जे आहे ना निगेटिव्ह काही-काही गोष्टी जे हा मला पॉझिटिव्ह करतो. पण ही मला एक गैरसमज आहे, की हे असं का? पण नाही, ते असतं माझ्यामध्ये चांगलं म्हणजे सकारात्मकता आहे, पण तो एक गैरसमज आहे, की नाही आपण निगेटिव्हच आहे. स्वतःमधलं गैरसमज. माझं टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3. स्वतःमधला गैरसमज माझं असं का मला असं नाही वाटत, की नाही आठवायचं नाही. म्हणजे गैरसमज स्वतःबद्दल असं कलाक्षेत्राच्या बाबतीत मला नाही वाटत तो माझा आहे काय. मी मी हिरो दिसत नाही असा माझा एक गैरसमज आहे. म्हणून मला खलनायकी भूमिका जास्त येतात.